इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप लोकांच्या स्टोऱ्या बघायचा छंद असला तर सध्या सगळीकडे नुसती लग्न दिसत असतील. पर मोठ्या माणसांच्या लेकरांची लग्न असतील किंवा आईला ह्याचं पण झालं होय असा प्रश्न ज्याच्याबद्दल पडावा अशा मित्राचं पण लग्न होतंय. आता यात आपल्यासारख्या लग्न झालेल्या लोकांना आनंद वाटतोय, पण ज्यांचं होत नाही त्यांच्यासाठी मात्र हे स्टेटस तेरे नामचं बॅकग्राऊंड म्युझिक वाजल्याचा फील देतात. या लग्न न होणाऱ्या पोरांना कोण सिरियसली घेत असेल तर लग्न जमवणाऱ्या टोळ्या. पोराचं वय जितकं जास्त तितकं या टोळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. देखणी मुलगी आणि बोलबच्चनगिरी एवढ्याच भांडवलावर डाव खेळला जातो आणि आपलं कधी जुळायचं या विचारात असलेली पोरं अलगद जाळ्यात सापडतात. बीडमध्ये पण एक पोरगा असाच जाळ्यात सापडला. लाखो रुपये आणि दागिने देऊन त्याचं लग्न झालं आणि काही दिवसांनी लक्षात आलं त्याच्या झालेल्या नवरीचं हे 9वं लग्न होतं. तिचं वय आहे फक्त 19 वर्ष. पण हा गडी अडकला कसा, नवरीचा भांडाफोड झाला कसा आणि बीडमधली ही टोळी नेमकं काम कसं करायची, लुटेरी दुल्हनचा सगळा प्लॉट सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. मुळात हा लुटेरी दुल्हनचा विषय नवा राहिलेला नाही. नागपूरमध्ये एक माध्यमिक शिक्षिका 8 जणांची बेगम निघाली होती. भोपाळमध्ये 7 महिन्यात 25 लग्न करणारी 26व्या लग्नात सापडली होती. मग हरियाणात काजल तमन्ना सापडल्या, त्या तर बहिणी, पण पॅटर्न हाच, लुटेरी दुल्हनवाला. महाराष्ट्र सुद्धा एका प्रकरणावर थांबला नव्हता. नागपूरच्या आधी दौंडमधून बातमी आलीच होती, पण आता या स्टोरीत एंट्री झाली आहे बीडची. बीडमधल्या एका तरुणाने आधी चकलांबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. मग जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटला, एक निवेदन दिलं आणि सांगितलं माझ्या पुढं आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काय राव, असं कोणी गंटय होय, असं म्हणून त्याची टिंगल करायला सुचत असेल, पण खतरनाक होता त्याला गंडवण्याचा पॅटर्न. बीडच्या ओमापूरमध्ये राहणारा तरुण, लय वर्ष लग्न जुळत नव्हतं. अशातच गावातले एजंट म्हणून काम करणाऱ्या ओळखीच्या जोडप्यानं सांगितलं एक स्थळ आहे अहिल्यानगरचं, बघून घे. पोरगी अफाट देखणी, लहानपणी लक्ष जाहिरातीमधल्या हिरोईनी बघितल्यावर जी फिलिंग यायची तशी फिलिंग यावी इतकी देखणी. त्यात त्याने मुलीला वय विचारलं. ती म्हणली 19, फक्त 19. तिचा गोरा रंग, तिचं वय, ह्याला वाटलं स्वप्न सुंदरी भेटली. हा धूम पिक्चरचा आली झाला आणि मध्यस्थ असलेले एजंट म्हणले लग्न होईल पण 3.5 लाख रुपये द्यावे लागतील. हो नाही करता करता 50,000चं निगोसिएशन झालं आणि 3 लाखात भावाचं लग्न ठरलं. मग यांनी 2 लाख रुपये फोन पे केले, 1 लाख रुपये कॅश दिली. आता प्री वेडिंग होईल, दोघं बोलतील, दोघांची ओळख होईल, दोघं एकमेकांना समजून घेतील. असलं काही घडलं नाही. 3 दिवसात लग्न करू म्हणले, 2 दिवसात पोरगीला आणलं आणि उमापूरच्या देवळात लग्न सुद्धा लावलं. लग्न मंदिरात लावलं असलं तरी या लग्नासाठी खर्च झाला 5 लाख रुपये. तर एवढ्या वर्षांनी लग्न होते, मुलगी देखणी, सोनं तर करायला पाहिजे. याने मजबूत सोनं केलं. लग्न झालं, नवी नवरी घरी आली आणि महिनाभर राहिली. महिनाभरानंतर काय झालं तर नवरी झाली फरार आणि नवरा गेला पोलिसांकडे. नवरीचं 8 वेळा लग्न झालं होतं आणि आपली 9 लाखांची फसवणूक झाली आहे अशी तक्रार घेऊन महिन्याभरात या नव्या नवरदेवाच्या घरात प्रचंड राडा झाला. घरात नवरा, बायको आणि सासू असे 3 जण. आता सासू घरात असल्यामुळे नवरी भारतीला खबडिंग डाव करता येत नव्हता. मग तिने सासू सोबत भांडण काढायला सुरुवात केली. उठ सूट बारीक सारीक कारणांवरून घरात राडा व्हायचा. या राड्याला पोरग कंटाळलं आणि आईला पुण्याला भावाकडे राहायला पाठवलं. आईवरून भांडणं होत होती. आता आईच निघून गेल्यानं सगळं निवांत होईल असं त्याला वाटलं खरं, पण बायको काय दाद लागू देत नव्हती. एक दिवस अचानक बायको म्हणाली मला आईची आठवण येते, माहेरी जायचंय. आता लग्नाच्या वेळी त्याने आईला बघितलं होतं, पण यावेळी बायकोने दाखवलेला आईचा फोटोच वेगळा होता. डायरेक्ट आई चेंज झाल्याने या कार्यकर्त्याला आला डाऊट, पण बायकोने उडवाउडवीची उत्तरे दिली ज्यात भर पडली संशयाची. या नवरदेवाला संशय आला की आपली बायको सतत आपल्या घरातल्या दागिन्यांवर नजर ठेवून असते. याने या सगळ्याचा जाब विचारला तर तिने निघून जाण्याची धमकी दिली. एवढ्यावरच थांबली नाही, तर ज्या मध्यस्थांनी लग्न लावून दिलं त्यांनाही सांगितलं. नवरदेवाला वाटलं ते मध्ये पडतील, बायकोला समजावून सांगतील, पण झालं भलतंच. हे मध्यस्थ तिला म्हणाले काम कर, याच्यासोबत नांदू नको. मग या नवरदेवाचे लाईट पेटले आणि त्याने या पोरीकडे नीट चौकशी केली. तेव्हा तिने सांगितलं माझी 8 लग्न झाली आहेत, तू 9वा नवरा आहेस. 19व्या वर्षी 9 लग्न झाल्याचं समजल्यावर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्यानं जरा सबुरीने घ्यायचं ठरवलं, पण या नवरीने घरात जोरदार राडा घातला आणि घरातली कॅश आणि सोनं गायब केलं. नवरी पसार झाली, पण तेवढ्यावर सुद्धा थांबली नाही. तिने
तिच्या या 9व्या नवऱ्याला फोटो पाठवले आधीच्या 8 लग्नांचे. काही फोटो लग्नाच्या विधींचे होते तर काही पुरुषांसोबतचे. हे फोटो आणि आपली तक्रार घेऊन हा नवरदेव बीडच्या एसपींकडे गेला. त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आणि ही नवरी लग्न जुळवून देणारे एजंट जोडपं तिघांना अटक केली. तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार ही तरुणी 2023 पासून हे सगळं करत होती. तिचा पॅटर्न ठरलेला. एजंट लग्न जुळवून द्यायचे, रगड पैसे घ्यायचे, ही लग्न करून त्या घरात राहायची आणि घरातलं सोनं, दागिने, कॅश कुठे ठेवली आहे यावर लक्ष ठेवायची. समजा घरात जास्त माणसं असतील तर सासू, सासरे, दीर, नणंद अशी कोणाची तरी भांडणं काढायची. मग ती आणि नवरा दोघंच राहायला लागले की नवऱ्यासोबत सुद्धा भांडण काढून दागिने आणि कॅश घेऊन पसार व्हायची. मोठ्या शहरात न जाता छोट्याच गावात जायची आणि हाच कार्यक्रम पुढे सुरू राहायचा. असं करत करत तिने 8 जणांना गंडा घातला. कुणी बदनामीच्या भीतीने पुढे आलं नाही तर कुणी धक्क्यातून सावरलंच नाही. पण हा 9वा नवरा मात्र पुढे आला आणि बीडच्या लुटेरी दुल्हनचं बिंग फुटलं. बीडच्या केसमध्ये डिसेंबर 2025 मध्ये एक लुटेरी दुल्हन लग्न झाल्यावर 3 तासातच पळून गेली होती. वडवणीमध्ये आठवडाभरातच माहेरी जायचंय असं सांगून नवरी गायब झाली. पण उमापूरचा विषय डीप आहे. इथं आधी सासूला नवऱ्यापासून लांब केलं आणि मग टप्प्यात कार्यक्रम केला. आता त्या पीडित पोराची मागणी सिंपल आहे. एजंट, ती पोरगी आणि त्यांच्या टोळीवर कठोरात कठोर कारवाई करा. मला माझे 9 लाख रुपये परत द्या. या सगळ्यात तो एक गोष्ट म्हणेना झालाय, माझं लग्न लावून द्या. त्यामुळं सांगणं एकच आहे, सावधान राहा, सतर्क राहा आणि एजंट बघून पैसे देऊन डाऊटफुल लग्न जुळवण्यापेक्षा सलमान खान बना.